नाही सर, आमचं आम्ही तुमचं हे करतो, आदर करतो, पण आमचे व्यक्ती जरांगे पाटलाला मागच्या वेळेस सारखं झालं तर का कोण जिम्मेदारी घेणार आहे? अचानक केलं ना, आम्ही रात्रीपासून आलेलो आहे, तुम्ही अचानक ठरवलं तर आम्ही कसं करणार? फक्त मनोज जरांगे पाटला आम्ही पाळणार आहे. एकदा आदेश निघाला त्या जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचा आपल्याला सर्व नागरिकांना पालन मराठा आतापर्यंत शांततेने शासन तर खांबेरी गावामधली सद्यस्थिती आपण या ठिकाणी पाहत आहे. सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. सागर, पोलिसांकडून काय आवाहन करण्यात आलेलं आहे? जरांगे पाटील सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. जिल्हाधिकाऱ्यांच्या संदेशातून संचारबंदी लावण्यात आलेली आहे. घोषणाबाजी करता आहेत आणि कुठल्याही प्रकारचं जे काही एकंदरीत भूमिका आहे ती मांडताना कार्यकर्ते पाहायला मिळतात. मात्र पोलिसांकडून असं आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती आपण करू नका. आम्ही कुठल्याही पद्धतीचा पोलीस बळाचा वापर या ठिकाणी करणार नाही, अशा पद्धतीची पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. मात्र असं असलं तरी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीतच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जी काही संघर्ष असून ते पुकारलेला ऐकलं म्हणून तर बाहेर एक मिनट. अरे अगेंस्ट आ रहा ना, रुको ना महाजन, बूम ऑन करो. तर आता जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लोकांचा आवाज आपण ऐकला, बांधवांचा आवाज ऐकला म्हणून आपण बाहेर आलेलो आहोत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. पोलिसांचा बंदोबस्त भांबेरी गावामध्ये आता वाढलेला आहे आणि पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती केली जाऊ नये. जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत. काय झालंय पण संचारबंदीला तेवढं तर सांगा ना. आम्ही कुठं, तुम्हाला तर कालच सांगितलं आम्ही पोलिसांना नाही, आम्ही त्याच्याकडे बघणार आहेत. पोलिसांना तर काही अडचणच नाही आम्हाला, पण कळणं सुद्धा गरजेचं आहे. काय कारण एवढं संचारबंदी राज्यात का जालना जिल्ह्यात? मग जाऊ द्यायचं नाही, दुसरं काय? त्याचा अर्थ तेवढे जाऊ द्यायचं नाही. अंबड तालुक्यात लागली म्हणजे, आणि ते दुसरे लोक पण उचललेत. पण ते आता तुम्ही म्हणला, तुम्हाला मी वरिष्ठाला विचारतो, मग आता देवेंद्र फडणवीसला याच्या आडून लपायचंय का? आपण काय करू, 1-2 घंट्याने विचार करू, एका जागेवर शांत बसा. पोलिसांना कोणी त्रास द्यायचा नाही, कोणीच ते बी एका जागेवर बसा. उगा घोषणा देऊन हे करू नका, घोषणा घेऊन शांत बसा. हा, काय निर्णय घ्यायचा घेऊ. आता जर याला त्याने रात्री बंदूक टाकली होती त्याच्या फेसबुकला, त्या देवेंद्र फडणवीस एकदम होता तर थांबवायचं आणि येऊ द्यायचं ना. मग आम्ही का थांबलो? आमच्या लोकाला मला उभे राहत येत नाही. आणखी उपोषण आहे देवेंद्र फडणवीसनी सुरू केलंय मला उपोषण. त्याच्यामुळं हे प्रयोग रात्रीच होणार होता. हा, हे प्रयोग तो रात्रीच करणार होता. शेवटी मराठ्याचा डाव सक्सेस झाला. मराठ्यांनी त्याला यशस्वी होऊ दिलं. हे रात्रीच होणार होतं. हा, हे रात्रीच होणार होतं आणि थोडं पुढे गेल्यावर होणार होतं. परंतु महिला होत्या रात्री आणि सगळ्या पायी होत्या. त्याच्यामुळं खूप त्रास झाला असता. म्हणून आपल्याला सकाळी निघणं खूप गरजेचं होतं आणि कोणाकडेच काही साहित्य नव्हतं. त्याच्यामुळं फक्त एक विनंती आहे सगळ्याला,
पोलिसांना त्रास देऊ नका. आपल्याला माहिती आहे त्याच्यात दम नाही, ते पोलिसच अडून करणार आहे. एक आपण 1 ते 2 घंट्यात सगळा निर्णय घेऊ. तीर्थपुरीमध्ये बस जाण्यात आली.